नमस्कार मित्रांनो, आज आपण सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या मुळशी परिसरातील एक ऐतिहासिक गडाची सफर करणार आहोत. मित्रांनो, आता आहोत आपण एकोली या गावामध्ये, पुणे जिल्ह्यामधल्या. तर अंदरबनच्या साईडला धनगड म्हणून सनी आज आपण धनगडचा ट्रेक करणार आहोत. तर आता सध्या आपण एकोली या गावामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणची हे मंदिरं वगैरे आहे समोरच. आता आपण धनगडचा ट्रेक करणार आहोत आणि बारिश खूप फुल आहे आणि हा अंदरबन जवळचा धनगड आहे. आपण त्याची ट्रेकिंग करणार आहोत. तर चला मित्रांनो, जाऊया आता आपण धनगडीचा ट्रेक करण्यासाठी. सध्या पावसाळा चालू असल्या कारणाने ताम्हिणी घाट बंद करण्यात आला आहे. जागोजागी दरड कोसळल्यामुळे हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. रस्ता बंद असल्या कारणाने आम्ही पुण्यावरून पिंपरी गावातून ताम्हिणी घाटाकडे हॉटेल जे मल्हार जवळून अंदरबन ट्रेक रस्त्याने एकोले गावातून आमचा ट्रेक स्टार्ट केला. धनगड हा पुणे जिल्ह्यातील मुळशी परिसरातील ताम्हिणी घाटाजवळचा महत्त्वाचा डोंगरी किल्ला आहे. मित्रांनो, आता सध्या आपण धनगड या किल्ल्याचा ट्रेक करणार आहोत आणि सध्या इथून माझ्यापासून 1 किलोमीटर अंतरावर हा धनगड किल्ला आहे. पुणे जिल्ह्यातील एकोली ह्या गावामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत आणि आता आपण इथूनच स्टार्ट करणार आहोत धनगडचा ट्रेक. तर चला मित्रांनो, जाऊया आता धनगडचा ट्रेक करण्यासाठी. मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूप अशी बारिश चालू आहे आणि आज मला तरी रात्रीपासून गावाकडून निघताना सुद्धा पाणीच होता आणि तिकडं कोकणाच्या आपण भागामध्ये आहोत आणि खूप अशी बारिश आहे जोरामध्ये. धनगड किल्ल्याच्या भागामध्ये खूप जोराचा पाऊस चालू असल्या कारणाने नदी नाले ओसंडून वाहत होते. हा किल्ला अंदाजे 300 ते 350 वर्षापासून अधिक जुना मानला जातो. मित्रांनो, आता समोर आल्यानंतर आपल्याला धनगडच्या पायथ्याशी काही अवशेष या ठिकाणी दिसतात. महादेवाची या ठिकाणी मूर्ती आहे आणि धनगड या ज्या विटामध्ये जे मरण पावलेले अज्ञात आत्मा होते त्या वीरांची या ठिकाणी शिल्प लावलेली आहेत. तर तुम्ही माझ्या पाठीमागे ते शिल्प पाहत आहात. तर सध्या आपण सकाळची वाजलेले 10 आहे सध्या, तरी पण सुद्धा तुम्ही या ठिकाणी असा अंधारसुद्धा दिसेल, कारण हा मुळीच अंधारबन ट्रेक जवळच असलेला हे घनदाट असं जंगल आहे. तर आता सध्या आपण धनगडच्या पायथ्याशी आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक नंदीसुद्धा आहे आणि माझ्या पाठीमागे भगवान शंकरांचे या ठिकाणी पिंडसुद्धा आहे. पूर्वी हा किल्ला कोकणातून देशावर जाणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जात असे, त्यामुळे याचे लष्करी महत्त्व मोठे होते. आपल्यासोबत आहे सोनू दादा. कसं वाटलं तुला हा ट्रेक, सोनू दादा? आता सुरुवात झाली, आता खूप दिवसानंतर करतो. आता वरती गेल्यानंतर सांगतो. तर मित्रांनो, अक्षरशः झाडावरती आणि दगडांवरती शेवाळ आहे. तर याचा विचार करा की या ठिकाणी पाणी किती असा सतत चालू असणार. तर खरंच खूप सुंदर असा हा ट्रेक आहे मित्रांनो. डॉक्टर साहेब आणि हे टीम मेंबरचे आमचे अध्यक्ष सतीश वळपे. तर भाऊ, कसं वाटलं तुला हा ट्रेक? आताशी सुरुवात झाली, खूप प्रवास करायचा आहे आणि वरून बारिश चालू आहे, तू ट्रेक करतोय. कशी तुला कसं फील होतंय? हा, ढगात फिलिंग आहे ना. चला. काही ऐतिहासिक नोंदीनुसार हा किल्ला सुरुवातीला कोळी सरदार यांच्या ताब्यात होता. पुढे आदिलशाही, मराठी आणि त्यानंतर पेशव्यांच्या ताब्यात हा किल्ला आला होता. मित्रांनो, आपल्या मागे जो फलक दिसत आहे तर धनगडचा संपूर्ण या ठिकाणी जे किल्ले या टोकावरून दिसतात, तर या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणून संपूर्ण असे ट्रेक आहे आणि त्या ठिकाणून दिसणारे जे स्थळ आहे ते या ठिकाणी सर्व बोर्डावरती या किल्ल्याची थोडक्यात माहिती देण्यात आलेली आहे. पेशव्यांच्या काळात या किल्ल्याचा वापर कैदी ठेवण्यासाठी तुरुंग म्हणूनही केला जात असे. मित्रांनो, आता आपण धनगडच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि या ठिकाणून थोडाफार किल्ला आपल्या दृष्टीक्षेपात आलेला आहात आणि खूप सुंदर असं या ठिकाणी धबधबे पडत आहे आणि समोरच तुम्हाला तटबंदी दिसत आहे किल्ल्याची. मित्रांनो, आपण समोर चालत आल्यानंतर आपण येऊन पोहोचतोय मोरखिंडीमध्ये, ज्या ठिकाणी आता आपल्याला एक मोरखिंड लागणार आहोत. तर समोरच जाण्याचा एक गडाचा रस्ता आहे आणि एक मोरखिंडीकडे जातोय. तर तुम्ही माझ्या मागे फलक बघू शकता.
आणि चला आता आपण प्रवेश करणार आहोत मोरखिंडीकडे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मोरखिंडीमध्ये सध्या पाऊस चाललेला झाला आहे आणि आता सध्या आपण मोरखिंडीमध्ये उभा आहोत. सध्या धुकं या ठिकाणून गायब झालेला आहे. तर तुम्हाला काही व्ह्यू दावतो मी मोरखिंडीचा. तर सुंदर असे धबधबे आपल्याला पायाला खाली मिळत आहे. आपण पहिल्याच तटबंदीच्या गेटवरती आलेलो आहोत आणि समोरच तुम्ही बघू शकता का सुंदर तटबंदी आहे आणि खूप सारे असे असंख्य वॉटरफॉल या ठिकाणी चालू झालेले आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता खूप असे वॉटरफॉल चालू झालेले आहे आणि खूप अशी धमाल या ठिकाणी जाऊन आहे. मित्रांनो, आता आपण तटबंदीच्या समोर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक भुयार पाहायला मिळते, म्हणजे केवसारखा आहे आणि समोरच हा जो किल्ल्यांचा पॅच आहे हा बाली किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे आणि समोरच जे एकोला गाव आहे तर ते माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतच असेल. आता सध्या धुकं घातल्या कारणाने आपल्याला हे गाव दिसत आहे. मित्रांनो, आपण बघू शकतो या ठिकाणी भला असा काताळ या ठिकाणी बोगदा आहे. मला तरी असं वाटतं हे काताळ खचून या ठिकाणी आलेला आहे आणि बघू शकता खूप असा हा मोठा काताळ या ठिकाणी दगड पडलेला आहे. तर समोरच तुम्ही बघा माझ्या वरती हा दगड पूर्ण असा मोठा भला मोठा या ठिकाणी पडलेला आहे. मित्रांनो, आता आपण तटबंदीच्या वरती आलेलो आहोत. एक जो कातळ आहे या ठिकाणी कातळ पडलेला आहोत आणि वाघजाई मातेच्या मंदिराजवळ आपण या कातळावरून प्रवेश करत असतो. तर चला मित्रांनो, तुम्हाला वाघजाई मातेचं मंदिर दाखवतोय. तर आता आपण कातळातून प्रवेश करत आहोत आणि खूप असा पाऊस चालू आहे. तर आता सध्या आता आपण ते बघू शकता किती सुंदर अशी कातळ आहे आणि आता आपण वाघजाई माताच्या मंदिराकडे जाणार आहोत. मित्रांनो, आता आपण बाले किल्ल्याकडे जाणार आहोत. तर या किल्ल्यांचा पॅच कव्हर करून आपण बाले किल्ल्याकडे जाणार आहोत. तर खूप असा पाऊस येत आहे आणि आता आपण या किल्ल्यांचे रेलिंग पार करून बाले किल्ल्याकडे प्रवेश करणार आहोत. तर चला, आपले समोर जात आहे आणि आपण पण बाले किल्ल्याकडे जाणार. तर इसवी सन 1818 मराठ्यांचा साम्राज्याचा पराभव संपल्यानंतर हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. या ठिकाणी लावलेले आहेत. सध्या आपण शिड्यांची पॅच करून या पाण्याच्या टाक्याजवळ आलेलो आहोत आणि खूप असं दृश्य आता तयार झालेलं आहे आणि संपूर्ण टीम या ठिकाणी आता थोडी दिसण्याची शक्यता आहे. गडावरून तेलबेल, सुधागड, कोरीवगड आणि मुळशी परिसराचे अप्रतिम दृश्य दिसते. मित्रांनो, आता सध्या आपण गडावरती येऊन पोहोचलेलो आहोत आणि सदर हा जो रस्ता तुम्हाला बघत आहात तर हा सदर ध्वजाकडे जात असतो. तर आता आपण या ठिकाणी जंगल परिसर महाराष्ट्र राज्य या ठिकाणी पर्यटकांना
काही जे अवशेष आहे ते सुमूल होऊ यासाठी या ठिकाणी धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी जागोजागी असे फलक लावले आहे. त्यानुसारच आपण या ठिकाणी संपूर्ण काही अवशेष आहेत ते बघू शकतो. समोर या ठिकाणी जे धनगरचा ध्वज होता या ठिकाणी जाण्याचा मार्ग आहे. तर आता आपण घोड खिंडीकडून आलेलो आहोत. तर आता वरती तर या ठिकाणी तुम्हाला असा खिंडीचा तर माझ्या पाठीमागे सध्या खूप असं सुट्टी आहे आणि आता आपण गडाच्या वरती आलेलो आहोत. आता आपण ध्वजाकडे जाणार आहोत. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता खोदीव पाण्याची टाकी या ठिकाणी आहे आणि या साईडला एक पाण्याची टाका आहे आणि खाली पण एक टाकी आहे. तर असे हे खोदीव पाण्याची टाकी आहेत. बरेच अवशेष या ठिकाणी आहे. मित्रांनो, ज्यावेळेस या गडावरती पाण्याची गरज असायची तर अशी साफ करून दगड करायची. तटबंदीला कामं यायचं आणि प्लस एक पॉईंट असा होता मित्रांनो, आपल्याला आता धनगडचा प्रतीचा प्रवास याच ठिकाणून करावा लागत आहे. समोरून आपण या ठिकाणून गेलो होतो भुयारी मार्गाने आणि इथून आता आपण प्रतीचा प्रवास जी आपल्याला प्रवेशद्वार लागलं होतं त्याच ठिकाणून आपण आता प्रतीचा प्रवास घेणार आहोत आणि आपली टीम आता समोर जात आहे आणि आपण पण आता रिटर्न जाणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला हा धनगड किल्ला कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन करा. खूप सुंदर असा व्ह्यू आहे मित्रांनो आजचा. खरंच खूप अशी बारिश चालू होती आणि खूप धमाल या किल्ल्याची झालेली आहे. तर चला मित्रांनो, भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.